नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग ह्या विषयातील पॅकेजेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. तर पहा, द इंडियन ऑइल लिमिटेड सेल्स ऑइल इन बॅरेल which are charged at ₹500 each. Customers returning barrel within a month are credited ₹450 each. Following particulars are relating to 2018, the first year of company's business. Number of barrels. Number 1, barrel purchased at ₹300 each, 2500. Number 2, barrel sent out to customer, 2000. Number 3, barrels returned by customer, 1250. Number 4, barrel with company on 31st December 2018, 1750. Number 5, barrel with the customer on 31st December 2018, 200. Show the necessary account in the books of company. तपा कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी आवश्यक ते पुस्तक म्हणजे बुक्स किंवा अकाउंट या ठिकाणी ओपन केलेली आहेत. त्यामध्ये 3 अकाउंट आहेत. एक मेमोरंडम डेटर्स अकाउंट, दुसरा आहे बॅरेल स्टॉक अकाउंट आणि तिसरं आहे बॅरेल ट्रेडिंग अकाउंट. या प्रॉब्लेमची थोडक्यात भूमिका मी समजावून सांगतो. इंडियन ऑइल लिमिटेड सेल्स ऑइल इन बॅरेल विच आर चार्जड ॲट 500. तर प्रत्येक बॅरेलला ₹500 चार्ज केला जाईल. म्हणजे त्या बॅरेलमधलं ऑइल विक्री करायचं आहे, परंतु ते ऑइल पॅकिंग करून पाठवावं लागते आणि त्यासाठी बॅरेल वापरण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक बॅरलला त्या ठिकाणी ₹500 वापरलेले आहेत. कस्टमर रिटर्न बॅरेल विदिन मंथ आर क्रेडिटेड विथ ₹450. म्हणजे कस्टमरने जर समजा 1 महिन्यामध्ये ते बॅरल परत केलं तर मग त्यांना ₹450 परत केले जाणार आहेत, त्यांच्या कडे जमा केले जाणार आहेत. म्हणजे ₹500 चार्ज ₹500 आणि रिटर्न 450. या दोन्हीतला जो फरक आहे हे भाडं आहे. त्या बॅरलचं काय आहे? भाडं. 1 महिन्याचं भाडं आहे. तर अशा पद्धतीने ₹500 चार्ज केला जाईल. एका महिन्यात जर बॅरल पूर्ण परत केले तर ₹450 त्यांना परत दिले जातील. म्हणजे ₹50 त्या बॅरलचं 1 महिन्याचं भाडं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर आर रिलेटिंग टू 2018, द फर्स्ट इयर ऑफ कंपनीज बिझनेस. तर आता आपण पहिली जी नोंद आहे ती नोंद या ठिकाणी बघू. नंबर 1, बॅरेल परचेस्ड ॲट ₹300 इच, 2500. तर पहा, बॅरेल स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी लिहा परचेस. परचेस केलेले बॅरेल आहेत 2500. त्याची किंमत आहे ₹300 प्रति बॅरल याप्रमाणे. मग याचं 25×3=75 म्हणजे ₹7,50,000 याचे होतील. पहा, ₹7,50,000 होतील. बॅरल परचेस केलेले आहेत, त्याची नोंद आपण या ठिकाणी बॅरेल स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर बॅरेल सेंट आउट टू कस्टमर. तर बॅरल कस्टमरकडे पाठवण्यात आलेले आहे 2000. तर या ठिकाणी लिहा, म्हणजे मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅरल्स सेंट 2500. आता याची किंमत किती लावणार? ₹450. आलं लक्षात? त्यांना ₹500 चार्ज केलेला आहे, परंतु 450 प्रमाणे याची किंमत या ठिकाणी आपणाला लावावी लागेल. तर 450 प्रमाणे जर किंमत लावली तर किती होतील? हे इथं 2000 घ्या. 2000 गुणिले 450 बरोबर आहे ₹9,00,000. आलं लक्षात? 2000 बॅरल हे पाठवून दिलेले आहेत ग्राहकाकडे. त्याची किंमत ₹450 या ठिकाणी लावायची आहे. डेटर्सकडे पाठवून दिलेले आहेत. कस्टमर म्हणजे डेटर, आपले जे कोणी कस्टमर असतील
त्यांच्याकडे 2000 बॅरल पाठवलेले आहेत. त्यानंतर बॅरल रिटर्न बाय कस्टमरनी 1 महिन्याच्या आत बॅरल परत केलेले आहेत, त्याची नोंद या ठिकाणी घ्या. म्हणजे मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅरल्स रिटर्न 1 महिन्यामध्ये परत केलेले आहेत. किती? 1250. याची कॉस्टसुद्धा 450च राहील. 450 प्रमाणे जर याची कॉस्ट काढली तर ही कॉस्ट साधारणतः मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर 5,62,500 5,62,500 रुपये. 1250 बॅरल त्यांच्याकडे आपण पाठवले होते 2000 बॅरल. आलं लक्षात? कस्टमरकडे 2000 बॅरल आपण या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्यापैकी त्यांनी 1 महिन्याच्या आत 1250 बॅरल परत केलेले आहेत. परत केल्यानंतर आपण त्यांना किती देणार आहोत या ठिकाणी? 450 रुपये. तर 450 रुपयाने 5,62,000 रुपये त्यांना परत केलेले आहेत. त्यानंतर कस्टमरकडे किती बॅरल आहेत शेवटी? तपा बॅरल विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 2018. या ठिकाणी लिहा, थोडी जागा सोडून खाली लिहा. बाय क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी लिहा. क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी ग्राहकाकडे किंवा कस्टमरकडे किती बॅरल शिल्लक आहेत? 200 बॅरल त्यांनी परत केलेले नाहीत. म्हणजे 1 महिन्याच्या आत त्यांनी परत केलेले नाहीत. याचा अर्थ ते बॅरल ते त्यांच्याकडेच आहेत. आलं लक्षात? तर मग त्याची जी कॉस्ट आहे ती किती लावणार? 450 रुपये प्रमाणे. किती होतील हे? 90,000 रुपये होतील. पहा, हे 2 शून्य आणि हा 1 शून्य. 2 10ला 0, हा चाला 2 8 1 9, 90,000 रुपये. तर अशा पद्धतीने आपण त्याची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर बॅरल रिटर्न बाय कस्टमर आपण घेतलेले आहेत. बॅरल विथ कंपनीकडे असलेले बॅरल आहेत. पहा, 1750. 31 डिसेंबर 2018 रोजी कंपनीकडे शिल्लक असलेले बॅरल आहेत 1750. तर आता याची नोंद कुठं करणार तुम्ही? बॅरल स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी घ्या. क्लोजिंग बॅलन्स इन हँड अँड विथ कस्टमर असं ते 2 पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागेल. तर कंपनीकडे किती बॅरल शिल्लक आहेत? 1750. तर याची कॉस्ट प्राईसनं व्हॅल्युएशन या ठिकाणी केलं जाते 300 प्रमाणे याची व्हॅल्यू काढा. तर 1750 गुणिले 300 बरोबर 5,25,000. 5,25,000. आलं लक्षात? त्यानंतर कस्टमरकडे किती बॅरल शिल्लक आहेत? विथ कस्टमर किती बॅरल शिल्लक आहेत? 200. हे 300 प्रमाणे त्याची कॉस्ट किती होईल? 3 2 6 म्हणजे जवळपास 60,000 रुपये. 60,000 रुपये याची कॉस्ट होईल. आलं लक्षात? त्यानंतर प्रॉब्लेममध्ये ज्या काही बाबी सांगितल्या होत्या, 2,500 बॅरल परचेस केलेले आहेत 300 प्रमाणे, त्याची आपण या ठिकाणी नोंद घेतली. त्यानंतर बॅरल सेंट आउट कस्टमर 2000, सेंट कस्टमर 2500 म्हणजे 450 प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करून त्याची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. बॅरल रिटर्न बाय कस्टमरने परत केलेली बॅरल याची नोंद या ठिकाणी घेतली. 450 प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. त्यानंतर बॅरल विथ कंपनी ऑन 31 डिसेंबर 2018. कंपनीकडे असलेले बॅरल आहेत 1750. 300 प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. आणि बॅरल विथ कस्टमर 200 याचं या ठिकाणी आपण हे केलेलं आहे. आणि मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला सुद्धा 200 या ठिकाणी बॅरल आपण दाखवलेले आहेत. आलं लक्षात? तर प्रॉब्लेममध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी
नोंदवलेले आहेत. आता याच्या आपण काय करू, बेरजा करू. तर पहा, मेमोरंडम डेटर्स अकाउंट याची पहिल्यांदा बेरीज करू. तर या ठिकाणी 2000 बॅरल आहेत, 450 रुपये त्याची कॉस्ट आहे पर बॅरल आणि टोटल कॉस्ट आहे 9 लाख रुपये. आलं लक्षात. तर मग या ठिकाणी हे 2000 बॅरल इथे लिहा आणि हा कॉलम या ठिकाणी बॅलन्सिंग करा. 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 3 आणि 2 5, 5 10ला 0, हातचा आला 1, म्हणजे 550 बॅरल या ठिकाणी बॅलन्स येते. याचा अर्थ काय समजायचं की एवढे बॅरल बाय बॅरल रिटेन्ड बाय कस्टमर. तर पहा, कस्टमरकडे आपण एकूण 2000 बॅरल पाठवलेत, त्यापैकी त्यांनी 1250 बॅरल आपणाला परत केलेले आहेत 1 महिन्याच्या आत. त्यानंतर कस्टमरकडे वर्षाच्या शेवटी 200 बॅरल त्या ठिकाणी शिल्लक आहेत. आलं लक्षात. मग आता ह्या दोन्हीतला जो फरक आहे 550 बॅरल हे त्यांनी आम्ही ठेवून घेतलेले आहेत याचीसुद्धा माहिती दिलेली नाही किंवा परत करणार आहोत याचीसुद्धा माहिती दिलेली नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे, 550 बॅरल हे त्यांनी ठेवून घेतलेले आहेत किंवा त्यांना आपण ते विकलेले आहेत असं समजून त्याची कॉस्ट या ठिकाणी काढा. 450 रुपयाला ते विकलेले आहेत. आलं लक्षात. हे 2 शून्य म्हणजे याची कॉस्ट येईल पहा 2,47,500. 2,47,500 रुपये याची कॉस्ट येईल. तर अशा पद्धतीने हा रेट याची बेरीज करा. 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 4 11 9 20ला 0, हातचे आले 2, 5 आणि 2 7 आणि 2 9, म्हणजे 9 लाखाचे बॅरल त्याचा हिशोब या ठिकाणी मिटला. म्हणजे ग्राहकाकडे आपण किती पाठवले, त्यांनी परत केले आणि त्यांच्याकडे वर्षाच्या शेवटी एवढे शिल्लक आहेत, 550 त्यांनी ठेवून घेतलेले आहेत, असा तो हिशोब या ठिकाणी मेमोरंडम डेटर्स अकाउंटचा या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बॅरल स्टॉक अकाउंट आपणाला आता बंद करायचं आहे. बॅरल स्टॉक अकाउंट बंद करा. म्हणजे ह्या कॉलमची बेरीज करायची गरज नाही, रेट कॉलमची. हे 2500 बॅरल खरेदी केलेले आहेत आपण 300 रुपये प्रमाणे आणि त्याची कॉस्ट होते 7,50,000. तर आता या ठिकाणी ही बेरीज लिहून घ्या. 2500 डॅश 7,50,000. तर आता बॅलन्स किती राहते पहा, 1750 म्हणजे 1950. तर या ठिकाणी 550 एवढं बॅलन्स या ठिकाणी राहते आणि 300 प्रमाणे याची कॉस्ट किती होईल, 1 2 3, 3 15ला 5, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 16, 1,65,000 रुपये याची कॉस्ट होईल. 550 जे बॅरल आहेत जे की कस्टमरने ठेवून घेतलेले आहेत त्याची कॉस्ट प्राईसने आपण त्याचं व्हॅल्युएशन केलं, 1,65,000 रुपये आलेलं आहे. तर हे बॅरल आपण कस्टमरला विकलेले आहेत किंवा कस्टमरने ते रिटेन केलेले आहेत. म्हणून आता हे काय करा, बाय बॅरल ट्रेडिंग अकाउंटला हे ट्रान्सफर करायचं. बॅरल ट्रेडिंग अकाउंट, बॅरल ट्रेडिंग अकाउंटला हे ट्रान्सफर करून टाका. कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड, जेवढे बॅरल आपण विकलेले आहेत त्याची ही कॉस्ट आहे. आता हे बॅरल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. या ठिकाणी क्रेडिट साईडला आहे म्हणजे या ठिकाणी डेबिट साईडला येईल. टू बॅरल स्टॉक अकाउंट, टू बॅरल स्टॉक अकाउंट. 550 बॅरल 300 प्रमाणे त्याची कॉस्ट आहे, तर हे होतील 1,65,000 रुपये. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या नोंदी केलेल्या आहेत. त्यानंतर आता बॅरल स्टॉक अकाउंट आपण या ठिकाणी बंद करूया. आलं लक्षात.
बॅरल स्टॉक अकाउंट बंद करू. तर हे 550. त्यानंतर या ठिकाणी बॅरल कॉलम आपण बंद केलेला आहे. आता पहा, हे बॅरल विकून आपणाला किती रुपये मिळाले. आपण हे बॅरल किती रुपयाप्रमाणे विकलेले आहेत, 450 रुपये. जेवढे बॅरल तुम्ही 1 महिन्याच्या आत परत करणार नाही किंवा त्याची सूचना आम्हाला देणार नाही, आम्ही ठेवून घेणार आहोत का परत करणार आहोत अशी कुठलीच माहिती आम्हाला देणार नाहीत, ते सर्व बॅरल 450 रुपयाला विकले, 450 प्रति बॅरलप्रमाणे विकले असं गृहीत धरून आम्ही त्याची या ठिकाणी वसुली करणार असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट. बाय डेटर्स अकाउंट 550 बॅरल किती रुपयाप्रमाणे विकलेले आहेत त्याची कॉस्ट 300 आहे, परंतु विकलेले आहेत किती प्रमाणे, 450 रुपयेप्रमाणे. आलं लक्षात. 450 रुपयेप्रमाणे विकले म्हणजे त्याची कॉस्ट किती आली, 2,47,500. 2,47,500 रुपये या ठिकाणी ती कॉस्ट आलेली आहे. आलं लक्षात. त्यानंतर आता आपण कस्टमरकडे किती बॅरल पाठवलेले आहेत, एकूण 2,000 बॅरल पाठवलेले आहेत. त्या 2,000चं आपणाला भाडं म्हणजे रेंट 50 रुपयेप्रमाणे या ठिकाणी मिळणार आहे. आलं लक्षात. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी घ्या बाय डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंट कंसात लिहा रेंटल चार्जेस. रेंटल चार्जेस. तर या ठिकाणी आपण किती बॅरल पाठवले होते त्यांच्याकडे, 2,000 बॅरल. ह्याला गुणिले ₹50 पर बॅरल, याप्रमाणे त्याचं भाडं किती होईल, 1,00,000 रुपये भाडं होईल. पहा, 1,00,000 रुपये भाडं आपणाला मिळालेलं आहे. आता कॉलमची बेरीज करा. 3,47,500. 3,47,500 या ठिकाणी घ्या 3,47,500. आता बॅलन्सिंग करा किती येईल ते पहा. 500, 5 आणि 2 7, 8 आणि 6 14ला 4, हाताला 1 2 आणि 1 3, 1,82,500 या ठिकाणी यांना नेट प्रॉफिट झालेला आहे. पहा, 1,82,500 नेट प्रॉफिट झालेला आहे. तो या ठिकाणी टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहा आणि कंसात लिहा नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड. असं लिहून या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर पहा, यावरून एक लक्षात घ्या, डेटर्सकडे किती बॅरल पाठवले आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली, किती परत केले, किती ठेवून घेतले आणि त्यांच्याकडे किती शिल्लक आहेत वर्षाच्या शेवटी, याचा हिशोब ह्या अकाउंटमध्ये मांडला जातो. आणि त्या बॅरलचाच हिशोब कंपनी स्वतःकडे मांडते कॉस्ट प्राईसने. त्यांनी किती बॅरल या ठिकाणी खरेदी केलेत, 2,500. यापैकी डेटर्सनी किती ठेवून घेतले, 550. कंपनीकडे किती शिल्लक आहेत, 1,750. कस्टमरकडे किती आहेत, 200. असा तो 2,500 बॅरलचा हिशोब बॅरल स्टॉक अकाउंटमध्ये कॉस्ट प्राईसने दाखवला जातो. आणि बॅरल ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय केलं जाते, हे बॅरल कॉस्ट प्राईसने या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि हे विक्री केलेले आहेत म्हणून दाखवले. आणि 2,000 बॅरल आपण कस्टमरकडे पाठवलेले आहेत, त्याचं हे रेंटल चार्जेस म्हणून 50 रुपये या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. असे 1,00,000 रुपये म्हणजे नेट प्रॉफिट किंवा लॉस किती झालेला आहे ते आपणाला ट्रेडिंग अकाउंटवरून या ठिकाणी कळते. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.